नमस्कार, मी सद्दाम मुल्ला. आपण पाहतात एसएम नेटवर्क प्रस्तुत फीफोर मराठी. चला तर पाहूया आजच्या ठळक घडामोडी. मालमत्ता कर व्याजावर सूट नको, सुविधा द्या. इचलकरंजी दत्तनगर बाटलीमाळा महिला नागरिकांची मागणी. सूट केल्यात 90%. तर आम्हाला सूट नको आहे, आम्हाला नागरिकांना सुविधा पाहिजे. सध्या इचलकरंजी महानगरपालिकेने मोठा सण मोठी सवलत अभियान राबवून असून मालमत्ता कराच्या व्याजावर 90% पासून ते 25% पर्यंत सवलत देणार आहे. सदर अभियान चांगले आहे. या अभियानात प्रमाणेच नागरिकांनाही सुविधा मिळते की नाही याची खात्री जमा करणारेही अभियान महानगरपालिकेकडून राबवले पाहिजे, अशी मागणी नागरिकातून व्यक्त होत आहे. इचलकरंजी शहरातील दत्तनगर भाटलेमाळा गल्ली नंबर 12 नगर प्रभागामध्ये मूलभूत सुविधांच्या बाबतीत प्रशासन अधिकारी सुरुवातीपासून उदासीन असल्याचा अनुभव नागरिकांना आला आहे. वारंवार नागरिक, सामाजिक कार्यकर्ते व लोकप्रतिनिधींकडून तक्रारी मांडून समस्यांचा पाडा वाचून देखील नागरिकांना मूलभूत सुविधा मिळाल्या नाहीत. इचलकरंजी शहरात मूलभूत सुविधासह नागरिकांना होणाऱ्या इतर समस्यांच्या त्रासाबद्दल दुर्लक्ष करणारे महापालिका प्रशासन अधिकारी यांच्या विरोधात नागरिकांनी संताप व्यक्त करत आहेत. या संतापाचा उद्रेक झाल्याची परिस्थिती पाहायला मिळत आहे. इचलकरंजी शहरातील दत्तनगर भाटलेमाळा नगर भागात गेल्या अनेक दिवसापासून गटारी न काढल्यामुळे व घंटागाडी न आल्यामुळे कचऱ्याचा ढीग साचल्यामुळे घाणीचे साम्राज्य व दुर्गंधी पसरली आहे. आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला. महिलांना घंटागाडी येत नसल्याची तक्रार केली असता काही दिवसाकरता घंटागाडी भागात आली व त्यानंतर घंटागाडी चालक विविध कारणे देऊन सदर परिसरातील घंटागाडी येण्याची बंद केले आहे. त्यामुळे सदर परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. वारंवार तक्रार करूनही अद्याप कोणतीही खबरदारी घेतली नाही. नागरिकांना मूलभूत समस्यांचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. अनेक वेळा महापालिका संबंधित अधिकारी यांना भेटून तक्रार केली असता कोणतीही कारवाई अद्याप झाली नाही. महापालिका प्रशासनाने नागरिकांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी तात्काळ उपाययोजना करून मूलभूत सुविधा पुरवाव्यात, अशी मागणी नागरिकातून होत आहे. आमच्या प्रतिनिधीसह पाहत राहा. दत्तनगर भाटलेमाळा आणि दत्तनगर भाटलेमाळा गल्ली नंबर 12 मारुती मंदिर जवळ इथल्या भागातील नागरिकांची तक्रार होती की जवळजवळ 20 ते 25 फूट रस्ता आहे. तुम्ही बघू शकता इकडे 20 ते 25 फूट रस्ता आहे. या रस्त्यावर घंटागाडी येत नाही असं घंटागाडीवाल्यांचं म्हणणं आहे की रस्ता बारका पडतोय, आखवडा आहे रस्ता, 20-25 फूट रस्ता आहे तरी पण येत नाही म्हणून सांगतात. आणि ह्या गटऱ्यात तुम्ही बघू शकताय, गटरी एवढी तुंबल्या, पाणी आलं तर पाणी पूर्ण रस्त्यावर येते. पाणी इथं बरीच तक्रार आहे नागरिकांची इथं. आणि तक्रार जर आम्ही वारंवार महानगरपालिकेत तक्रार केली तर फक्त दुसऱ्या दिवशी किंवा तिसऱ्या दिवशी लईतली 2 दिवस येतात घंटागाडीवाली, तिसऱ्या दिवशी येत नाहीत. आणि जरी घंटागाडीवाली आलीत तक्रार केल्यानंतर तर नागरिकांची व महिलांची उद्धटपणे बोलतात की हो कचरा आम्ही घेणार नाही, तो कचरा घेणार नाही, वल्ला घेणार नाही, वाळला घेणार नाही. मग ते परिणामी काय करतात, कुठं तर चौकात टाकतात, मग तिथं दुर्गंध होत्या. तुम्ही तिथं पण बघू शकता की किती कचरा झालाय गल्लीत शेवटला. त्यामुळे ते कोण कचरा काढायला येत नाही, पावडर मारायला येत नाही, साफसफाई करायला येत नाही, घंटागाडीवाला कोण येत नाही. या गल्लीत कोण येत नाही. जवळजवळ वाळीत टाकलेली ही गल्ली आहे. तिथं असं म्हणतात पलीकडे भस्मी गल्ली म्हणून आहे, तिथं तर पूर्ण माळ आहे, असा माळ आहे तिथं पण येत नाही. तिथं काय सांगतात तर तिथं चिखल असते, हे असते, काय पण कारण सांगून 100% टाळाटाळ करण्याचं काम करतात आणि काम चुकारपणा करतात. आयुक्त मॅडमाने ह्याच्यात सूट केल्यात 90%. तर आम्हाला सूट नको आहे, आम्हाला नागरिकांना सुविधा पाहिजे. तिथं कचऱ्यामुळे ढास होत्यात आणि गटर साफ होत नाहीत, त्यामुळे रोगराई पसरण्याची जास्त शक्यता आहे. आणि पलीकडेच लागून ही कृष्णानगरची खण आहे. कोण पण येते आणि तिथं काय पण टाकून जाते. मेलेली कुत्री म्हणा, डुकर म्हणा, काय पण जनावर मेलं, मांजर म्हणा, कोण पण येते आणि टाकून जाते. त्यामुळं ह्या परिसरामध्ये स्वच्छताचा लई मोठा प्रश्न आहे. नागरिकांना लई मोठा प्रश्न आहे. नागरिक वारंवार तक्रार करून सुद्धा काय उपयोग होत नाही. तर मी सगळ्यांना महानगरपालिकांना विनंती करतो की स्वच्छतेच्या बाबतीत तिथे जरा लक्ष द्या, नाहीतर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल नागरिकांच्या वतीने.